हाय फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय न्यू चॅनल. म्हटलं चला आज खूप काम आहे मला. आज मला आधार कार्डचं काम करायचं आहे. 3 वर्ष झाले लग्नाला, आणखी नवऱ्याचं नाव भेटलं नाही. खूप प्रोसिजर असतात वाटतं त्याच्यासाठी, पण आता मग म्हटलं चला ते कंप्लीट करू. नवऱ्याचं नाव पण घ्यायला गॅजेट बनवावं लागते. त्या गॅजेट बनवायला 1200 रुपये. मग त्याच्यानंतर पण प्रायव्हेटला करायचे, तिथं 200 रुपये त्या माणसाला आधार केंद्रवाल्याला द्यावं लागले. भरपूर खर्च असतो बाबा. म्हटलं चला आता जेवण बिवण करू. जेवण बिवण आम्ही कंप्लीट केलं दुपारीच. मग लगेच आम्ही थोडंसं टरबूज पण खाल्ला आणि मग लगेच आम्ही निघालो आधार केंद्रावर. मग तिथं सगळी प्रोसिजर कंप्लीट केली, सगळे डॉक्युमेंट्स दिले. मग नंतर फायनली कुठे जाऊन माझा आधार कार्ड कंप्लीट. मग आम्ही तिथून निघालो. तिथून निघाल्यानंतर आम्ही पोहोचलो होतो काळा तलाव. श्री माननीय बाळासाहेब ठाकरे यांचं तिथं त्यांचं स्मारक आहे ना, काळा तलाव म्हणून, तिथे आम्ही गेलो होतो. माझ्या पिल्लूला तिथली फिश खूप आवडती. पुढं ती फिशला बघून तर ती एवढी खुश होऊन जाते. नंतर मी तिला थोडंसं फिरवलं. नंतर काय थोडंसं तिच्या पप्पासोबत एन्जॉय करू लागली होती. धिंगाणा मस्ती चालत होतं त्या दोघांचं. माझं व्हिडिओ बनवायचं काम चालू होतं, त्यांचं धिंगाणा करायचं काम चालू होतं. मग तिच्या पप्पासोबत खेळली. तिच्या पप्पाला तर माहित पण नाहीये मी व्हिडिओ बनवते, काय करते. ते त्यांच्या तालामध्ये, मी माझ्या तालामध्ये. बस आणखीन काय. मग नंतर मी ना फिशसाठी घेतले होते मुरमुरे, आणि ते काही पिठाचं होतं वाटतं. ते दिल्यानंतर मस्त फिश खाऊ लागले होते. पिल्लू तर एवढी हसत होती, एवढी खुश झाली होती त्यांना बघून. तुला काल फिश दाखवली होती ना बेटा. आपण फिश कशी बघायला गेलो होतो, मस्त आहे ना. त्यानंतर मग आम्ही निघालो घरासाठी. म्हटलं चला आता बस झालं, आता जाऊ घरी. इथे चाललो होतं टुनुक चालायचं. टुनुक चालली, धपकन पडली. मग घरी आल्यानंतर मी मुळ्याची भाजी केली, मुळीची. त्यासाठी मी तेल घेतलं होतं, कढई तापली होती, त्यात टाकली होती जिरा, लसूण, हिरवी मिरची, तर चांगलं थोडंसं परतून घेतलं होतं. कांदा टाकला, चांगलं परतून घेतलं. त्यानंतर थोडीशी हळद टाकली. मग त्यात मुळ्याची भाजी चांगली स्वच्छ धुतली, कापली. तिला पण चांगलं परतून घेतली. त्यात थोडंसं मीठ टाकलं चवीपुरतं. मग त्यात खिसलेलं मुळी टाकली. तिला पण चांगलं परतून घेतलं. 10-15 मिनिटात होऊन जाते ती भाजी. मीच कधी खाल्ली नाही, फर्स्ट टाइम केली होती. त्यात ओलं खोबरं ते पण खिसलेलं होतं. आणि चांगलं त्याला 10-15 मिनिटं वाफ दिली, झाली मग माझी भाजी. मग त्यानंतर भाजी झाल्यानंतर मला वरती पण जायचं होतं. आज हळदी कुंकाला बोलवलं होतं, म्हणून मी लवकर काम उरकलं. त्यानंतर फ्रेंड्स झालं होतं माझं सगळं काम. नंतर मग मी हळदी कुंकाला गेले होते. भाजी ठेवली होती वाफेवरच, कमी आचेवर. नंतर तिथून आल्यानंतर जेवण केलं, झालं मग आमचं काम. कसं वाटलं फ्रेंड्स माझा व्हिडिओ? आवडलंच तर लाईक आणि सबस्क्राईब करा. बाय.